छत्रपती संभाजीनगरमधून एक घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये 30 वर्षीय विवाहित तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरात शहरात राहणारी ही 30 वर्षीय पीडित तरुणी एका खाजगी रुग्णालयात काम करते. तिचा पती देखील खाजगी कंपनीत नोकरीला आहे. काही आर्थिक अडचणीमुळे तिने भोकरदान येथील ओळखीच्या मित्राकडे पैशाची मदत मागितली होती. त्या मित्राने तिला बुधवारी रात्री रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलवले. दोघांनी मिळून हॉटेलमध्ये 105 क्रमांकाची खोली बुक केली. त्या खोलीत दोघांनी मद्यप्राशन करत जेवण केलं. रात्री साधारण 11 वाजायच्या सुमारास पीडित तरुणी फोनवर बोलण्यासाठी खोलीबाहेर आली आणि येथूनच या प्रकरणाला अत्यंत भयानक वळण मिळालं. फोनवर बोलून परत खोलीत जाताना चुकून तिने 105 ऐवजी 205 क्रमांकाच्या खोलीचं दार ठोकलं. त्या खोलीमध्ये आधीच 3 तरुण मद्यप्राशन करत बसले होते. या तिघांनी संधी साधली. पीडित तरुणीला बळजबरी आत ओढत नेलं आणि तिला जबरदस्तीनं दारू पाजली आणि त्यानंतर आळीपाळीनं तिच्यावर अत्याचार केला. ही संपूर्ण घटना रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत सुरू होती. पहाटे साधारण 3 ते 4 वाजायच्या सुमारास पीडित महिलेने आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. ती हॉटेलमधून बाहेर पळत आली, आरडाओरडा केला आणि थेट वेदांतनगर पोलीस ठाणं गाठलं. तिथे तिने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण धक्कादायक प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने तपास सुरू केला आहे. हॉटेलमध्ये खोली बुक करताना वापरलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे तपास करण्यात आला आहे. मात्र आरोपीने मोबाईल फोन बंद केल्यामुळे सुरुवातीला अडचणी आल्या. तरीही सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव अशी आहेत: घनश्याम भाऊलाल राठोड, वय 27, ऋषिकेश तुळशीराम चव्हाण, वय 25, किरण लक्ष्मी राठोड, वय 25. घनश्याम आणि ऋषिकेश हे न्यू शांती निकेतन कॉलनी, जवाहर नगर येथील रहिवासी असून किरण हा भानुदास नगर परिसरात राहणार आहे. पोलिसांच्या माहितीनुसार तिन्ही आरोपी अविवाहित आहेत. घनश्याम आणि किरण खाजगी नोकरी करतात, तर ऋषिकेशचं शिक्षण सुरू असून तो खाजगी काम करतो. या संपूर्ण प्रकरणामुळे एक गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर येतो. महिलांची सुरक्षा नेमकी कोठे आहे? हॉटेलसारख्या ठिकाणी शहराच्या मध्यवर्ती भागात अशा घटना घडत असतील तर कायदा, समाज दोघांनीही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली असली तरी अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षा, प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे. ही घटना केवळ एका महिलेची नाही, तर संपूर्ण समाजाला हादरवणारी आहे. तर या छत्रपती संभाजीनगरच्या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.